नमस्कार मंडळींनो. आज शिरगावची आत्ते इलेली तर बाजारातून आम्ही करली आणि कोकरे आणलं. मासे बघितल्यावर आत्ते खुशच झाली आणि मासे सुट्टी करूक घेतल्यान. 4 कोकरे भाजूक म्हणून कात्रे काढून घेतल्यान आणि बाकीचे आमटीसाठी ठेवल्यान. आत्ते म्हणाक लागली, आज मी चुलीर मासे शिजवतय. सगळे मासे सुट्टी करून झाल्यावर आतेन माशाक मीठ मसालो आणि आगळ लावून घेतल्यान. आत्या चुलीर मासे करता म्हटल्यावर आईन नवीन सरकुलाचा उद्घाटन करूक दिल्यान. आतेन सरकुल चुलीवर ठेवल्यान आणि ता जसा गरम झाला तसा त्याच्यात तेल आणि लसणीची फोडणी दिल्यान. सुके मिरचे आणि वल्या खोबऱ्याचा वाटप घातल्यान आणि आमटी व्यवस्थित ढवळून घेतल्यान. चुलीत वायच व्यवस्थित आग केल्यान आणि उकळी येऊची वाट बघत रावली आणि जशी उकळी इली तशी त्याच्यात मासे सोडल्यान. आमटीत मासे टाकल्यार आमटी वायच शिजूक दिल्यान आणि आमटीक जशी उकळी इली तसा सरकूल खाली उतरवून ठेवल्यान. ह्या बघताच ना सरकूल खाली उतरवून ठेवल्यान तरी तेका कड येताच हा. ह्या मातीच्या भांड्याचं एक वैशिष्ट्य हा. आता लगेच थंड होणार नाही. आमटी जशी झाली तसो आत्तेन लगेच चुलीवर तवो ठेवल्यान आणि मासे भाजूक घेतल्यान. हकडे कोकरे आणि करले जसे भाजत इले तसे आम्ही एका केळीच्या पानात करलीची तुकडा बांधून ठेवलं आणि ती निखऱ्यात भाजूक ठेवलं. तवसर बाकीचे मासे पण भाजून झालेले. तर मंडळींनो, कशी वाटली आजची व्हिडिओ? जर तुमका आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करूक विसरू नका. धन्यवाद.